लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो, याच्यात लाडक्या बहिणी आहेत माझ्या. या लाडक्या बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विरोधक किती त्याला बदनामी केलं, अगोदरही बदनाम केलं. खोटं नाटक, कोर्टात गेले. इकडून कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता, आशिषला माहित आहे. आणि तेव्हा मी सांगितलं होतं प्रचारामध्ये, माझ्या लाडक्या बहिणींना या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा. आणि हे खोडा घातले ना ज्यांनी, त्यांना निवडणुकीत बरोबर जोडा दाखवा. तुम्ही दाखवलाच नाही, चांगला वाजवला आणि त्यांना चारही मुंड्या चित करून टाकलं. आणि आताही आरोप करतायत ही योजना बंद होणार. पण तुम्हाला मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ज्या योजना, ज्या घोषणा आम्ही केल्यात त्यावेळेस देखील आम्ही म्हणालो, तुम्ही सरकारचे हात मजबूत करा, प्रत्येक योजना लागू करणार, प्रत्येक योजना टप्प्याटप्प्याने लागू करणार, हा आमचा शब्द आहे. आणि ही तुमची ताकद आहे. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे लोक नाही, आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. आणि म्हणून तर एवढं लँडस्लाइड मॅन्डेट विजय मिळवला. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 100 वेळा, 10 वेळा नाही, 100 वेळा विचार करा. पण एकदा शब्द दिला की वापस फिरायचं नाही. हा एकनाथ शिंदे तेच पाळतो. दिलेला शब्द, एकदा कमिटमेंट झाली. तर आपण पाहिलेला असेल, व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे. दिलेला शब्द पाळणार, म्हणजेच त्यांनी 21 रुपयाबद्दल देखील बोललेलं आहे. त्याचसोबत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तर आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. 2025-26साठी पूर्ण वर्षभर ही योजना चालूच राहणार आहे. योजना कधीही बंद होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबत 36,000 कोटी रुपयांची तरतूद देखील या ठिकाणी या वर्षासाठी करण्यात आलेली आहे. बघा, याच महिन्यामध्ये तुम्हाला मागच्या महिन्याचा म्हणजे एप्रिलचा 10वा हप्ता देखील भेटलेला असेल. आता तुम्ही या ठिकाणी 11व्या हप्त्याची, या महिन्याच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल. तुम्ही वाट पाहताय की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. यस म्हणून नक्की टाईप करा तुम्ही वाट पाहत असाल तर. आणि तुम्हाला एप्रिलचा 1500 रुपयाचा मागचा हप्ता देखील भेटलाय की नाही या महिन्यामध्ये तेही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा, आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेमकं काय म्हटलं, व्हिडिओच्या सुरुवातीला देखील लाईव्हमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल, ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्याचसोबत मे महिन्याचा म्हणजे या महिन्याचा 11वा हप्ता कधीपर्यंत भेटणार आहे, कुणाला भेटणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना या महिन्यामध्ये 3,000 रुपये भेटू शकतात त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल. तर बघा, महायुतीनं लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या विरोधात अनेक जण न्यायालयात गेले होते. पण आज मी सांगतो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलेलं आहे. बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती जुलै महिन्यापासून सुरू झाली. या योजनेच्या विरोधात अनेक जण न्यायालयामध्ये देखील गेले होते. पण आज मी या ठिकाणी सांगतो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे तुम्हाला जो शब्द दिलेला होता, 21 रुपयाची वाढ केली जाणार आहे, तोही आम्ही पाळणार आहोत असं सांगण्यात आलेलं आहे. आणि योजना तर बंद होणारच नाही. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाने प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे. तर बघा, आता मे महिन्याचा हप्ता या महिलांना मिळणार 3,000 रुपये. आता मे महिन्यामध्येच या ठिकाणी 11वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. परंतु काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना 3,000 रुपये देखील भेटू शकतात. कसं काय ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. कधीपर्यंत हे पैसे भेटू शकतात तेही पाहणार आहोत. परंतु आपण जी सुरुवातीला माहिती पाहिली ती महत्त्वाची होती. ती म्हणजे लाडकी बहीण योजना सध्या बंद नाहीये, चालूच ठेवली जाणार आहे. तर बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागील शिंदे सरकारनं सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी सरकारची योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी 2024मध्ये जून-जुलै या महिन्यामध्ये करण्यात आलेली होती. ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत 21 ते 65 वर्ष वयोगट, ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये 2 लाडक्या बहिणींना दर महिन्याला DBTद्वारे त्यांना एक आर्थिक आधार म्हणून हे थेट त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जात आहेत. त्याचा फायदा देखील तुम्हाला होत असेल. तुम्हाला या योजनेचा फायदा होतो की नाही,
कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजणार आहे. त्याचसोबत बघा, या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजे जुलैमध्ये या ठिकाणी 3,000 रुपये तुम्हाला जून जुलैचे भेटलेले होते, जे की 2024मध्ये. त्यानंतर प्रत्येक महिन्याचे हप्ते जे आहेत या ठिकाणी भेटत राहिले. तर आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून म्हणजेच एप्रिल महिन्याच्या हप्त्यापर्यंतचे एकूण 10 हप्ते तुम्हाला भेटलेले असतील. म्हणजे टोटल 13,500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंतच्या 10 हप्त्याचे आलेले असतील. तुमचे पूर्ण 13,500चे 500 रुपये आलेत की नाही, म्हणजे 10 हप्ते टोटल जमा झालेत की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की बघा, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन केलं तर तिथं तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दाखवणार आहे. त्यामध्ये किती तारखेला तुमचे पैसे जमा झालेत, कुठल्या अकाउंटला जमा झालेले आहेत ते देखील दाखवणार आहे, आणि किती हप्ते टोटल आले तेही तिथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तिथं बघून देखील तुम्ही सांगू शकतात. त्यानंतर बघा, आतापर्यंत 10 हप्ते जमा झाले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या महिन्यांचा या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात आलेला आहे प्रत्येक महिन्याचा. यातील एप्रिल महिन्याचा लाभ काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 2 मे पासून या ठिकाणी तुम्हाला खात्यामध्ये जमा झालेला आहे. एप्रिल महिन्याचा लाभ आता तो जमा झाल्यामुळे या ठिकाणी मे महिन्यामध्येच तो जमा झाला पहिल्या आठवड्यामध्ये. आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची तुम्ही प्रतीक्षा करत आहात. हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. कमेंट करून देखील लाडक्या बहिणी विचारतायत की मे महिन्याचे अजून पैसे आलेले नाहीत, ते कधीपर्यंत येऊ शकतात. बघा, दरम्यान मे महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हा 11वा हप्ता मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन माहिती देखील समोर आलेली आहे. ती माहिती काय आहे ती आपण पाहणार आहोत. बघा, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला या महिन्यामध्ये 26 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये देखील जमा होऊ शकतो. कारण की साधारणपर्यंत आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचं पैसे जमा होण्याचं वेळापत्रक जर आपण बघितलं ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधलं आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे न्यूजमध्ये की शेवटच्या 4थ्या आठवड्यामध्ये हे किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे जमा होऊ शकतात. 4थ्या आठवड्यात जमा झाले तर 26, 27, 28, 29, 30, 31 या तारखांना हे पैसे तुमचे मग मे महिन्याचे जमा होऊ शकतात. तर बघा, आता नेमकं याच्यामध्ये अजून नवीन काय अपडेट आलेली आहे. काही महिलांना या ठिकाणी 3,000 रुपयांचा हप्ता देखील भेटू शकतो. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही म्हणजे 10वा हप्ता मिळालेला नाही त्यांना 10वा आणि 11वा असे दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये एकत्र दिले जाऊ शकतात. आता बघा, ही न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे. या ठिकाणी अजून घोषणा झालेली नाही, अशी शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं यामध्ये. मात्र ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला आहे त्यांना नेहमीप्रमाणे 1,500 रुपयांचा हप्ता मिळेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. बघा, तुम्हाला जर एप्रिलचे पैसे भेटले असतील तर या महिन्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता फक्त 1,500 रुपयाचाच असेल. तुम्ही म्हणाल की 3,000 रुपये का नाही आले मग? कारण की 3,000 रुपये कुणाला भेटू शकतात? ज्यांचा एप्रिल महिन्याचा हप्ता राहिलेला आहे. एप्रिल आणि मे महिन्याचा दोन्ही मिळून त्यांना 3,000 रुपये भेटण्याची शक्यता आहे असं या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर ज्यांचे पैसे 10 हप्त्यापर्यंत टोटल भेटलेले आहेत त्यांना 11वा हप्ता फक्त 1,500 रुपयांनी या ठिकाणी भेटेल. ज्यांचा 10वा हप्ता राहिलेला आहे त्यांना या 11व्या हप्त्यासोबत ते पैसे एकत्रित देखील दिले जाऊ शकतात. कारण की मागे अशाच पद्धतीने ज्यांचे पैसे पेंडिंग होते, थकीत होते, त्यांना पुढच्या हप्त्यासोबत देखील जमा करण्यात आलेले आहेत. मागच्या वेळेस तर काय जणांना 7,500 असतील, 6,500 असतील असे देखील एकत्रित हप्ते देखील जमा झालेले आहेत. तर ही संपूर्ण मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे. कधीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात त्याबद्दलची योजना बंद होणार नाही तेही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. 21 रुपयांबद्दलचा लाभ मग कधी भेटणार त्याबद्दल काय अपडेट आहे बघा. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीनं लाडक्या बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना भविष्यात 21 रुपयाचा लाभ देण्याचं आश्वासन दिलं होतं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळतील असं महायुतीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं होतं. परंतु आता सत्ता स्थापन होऊन बराच काळ उठलेला आहे तरीही 21 रुपयाबाबत सरकारने कोणतेही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील 1,500 रुपयांचाच तुम्हाला असणार आहे, 21 रुपयाचा असणार नाही. 1,500 रुपयांनीच या ठिकाणी पूर्ण वर्षभर तरी तुम्हाला हे पैसे भेटत राहतील. कारण की अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद व्हायला पाहिजे होती 21 रुपयानं ती झालेली नाही, फक्त 1,500 रुपयांनीच तरतूद झालेली आहे. त्यामुळे पुढील अर्थसंकल्प येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. किंवा या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं आहे की जाहीरनामा 5 वर्षाचा असतो, त्यावरती आमचं काम चालू आहे, योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल. म्हणजे 5 वर्षात कधीही 21 रुपयाचा निर्णय होऊ शकतो. मात्र तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, योजना बंद नाही. 1,500 रुपयाने लाभ मात्र तुम्हाला प्रत्येक महिन्याचा सध्या आर्थिक आधार जो आहे या ठिकाणी भेटत राहणार आहे. तर संपूर्ण आजच्या तारखेचा अपडेट तुम्हाला दिलेला आहे. याबद्दल अजून प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा
जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. धन्यवाद.